सामान्य विज्ञान व आरोग्यशास्त्र यावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. रिकामी जागा हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. तर 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2. भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण रिकामी जागा या राज्यात आढळला. तर कोणत्या राज्यामध्ये आढळला? पोलिओचा शेवटचा रुग्ण पश्चिम बंगालमध्ये. प्रश्न क्रमांक पश्चिम बंगालमध्ये कधी आढळला? तर 2011 साली पश्चिम बंगालच्या बर्दवान जिल्ह्यात आढळला. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला रिकामी जागा या दिवशी पोलिओ मुक्त घोषित केले. तर जागतिक आरोग्य संघटनेने भारताला 27 मार्च 2014 मध्ये पोलिओ मुक्त घोषित केले. प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी कोणता प्राणी अंडज प्राणी नाही? तर झुरळ हा अंडज प्राणी नाही. प्रश्न क्रमांक 5. 1 ग्रॅम प्रथिनापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी एवढी कॅलरी ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही? तर विषाणूमुळे न होणारा रोग कोणता आहे? मलेरिया. मलेरिया हा प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवीमुळे होतो. प्रश्न क्रमांक 7. BCG ही लस बाळाला जन्मता लगेच देणे गरजेचे आहे, पण ही लस वयाच्या जास्तीत जास्त रिकामी जागा वर्षापर्यंत देता येते. तर BCG लस ही वयाच्या 1 वर्षापर्यंत बाळाला देता येते. प्रश्न क्रमांक 8. दैनंदिन आहारामध्ये साधारणपणे पुरुषाला रिकामी जागा कॅलरीज घेणे आवश्यक आहे. तर आहारामध्ये साधारणतः पुरुषाला 2500 कॅलरीज घेणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 9. होम बेस्ड नेओनॅशनल केअर अंतर्गत आशा कार्यकर्तीने घरी प्रसूती झालेल्या मातेला एकूण रिकामी जागा भेटी दिल्या पाहिजे. तर किती आशा कार्यकर्तींनी प्रसूती झालेल्या मातेला किती भेटी दिल्याच पाहिजे? तर एकूण 7. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या आजारापासून पेंटाव्हॅलंट लसीमुळे बचाव होत नाही? तर पेंटाव्हॅलंट लसीमुळे क्षयरोगापासून बचाव होत नाही. प्रश्न क्रमांक 11.
पेशीतील टाकाऊ पदार्थांना काय म्हणतात? तर पेशीतील टाकाऊ पदार्थांना गोल्गी पिंड असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. संशयित क्षयरुग्णांचे निदान करण्यासाठी रिकामी जागा थुंकी नमुने तपासणी करणे गरजेचे आहे. तर संशयित क्षयरुग्णाचे निदान करण्यासाठी थुंकीचे 2 नमुने तपासणी करणे गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 13. वैद्यकीय गर्भपात कायदा हा रिकामी जागा या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला. तर 1971 पासून वैद्यकीय गर्भपात कायदा भारतात लागू करण्यात आला. या कायद्यानुसार काही विशिष्ट शारीरिक आणि मानसिक परिस्थितीमध्येच महिलेचा गर्भपात करून घेता येतो. प्रश्न क्रमांक 14. आरोग्य सेवकाने अणुजैविक तपासणीसाठी घेतलेले पाणी नमुने प्रयोगशाळेत किती दिवसात गेले पाहिजेत? तर किती दिवसात गेले पाहिजेत? 1 दिवसात. प्रश्न क्रमांक 15. हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी रिकामी जागा एवढी ब्लिचिंग पावडर लागते. तर हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी 100 ते 400 ग्रॅम एवढी ब्लिचिंग पावडर लागते. प्रश्न क्रमांक 16. रिकामी जागा हा दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो. तर 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 17. युनिसेफचे मुख्य कार्यालय रिकामी जागा येथे आहे. तर युनिसेफचे मुख्य कार्यालय न्यूयॉर्क येथे आहे. युनिसेफचे जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे कार्य आहे किंवा ध्येय आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतात रेड क्रॉस सोसायटी रिकामी जागा मध्ये स्थापन झाली. तर 1920 मध्ये रेड क्रॉस सोसायटी भारतामध्ये स्थापन झाली. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि अध्यक्ष होते R.K. जैन. भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. तर कधी? 1995 मध्ये भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 20. त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर आणि आपले शरीर यामधील रिकामी जागा होय. काय होय? भिंत. प्रश्न क्रमांक 21. लसीकरणामुळे रिकामी जागा रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो. तर कोणत्या रोगाला लसीकरणामुळे आळा घालता येतो? तर साथीच्या रोगाला लसीकरणामुळे आळा घालता येतो. प्रश्न क्रमांक 22. शरीर बांधणीसाठी रिकामी जागा गरज असते. तर कशाची गरज असते शरीर बांधणीसाठी? तर प्रथिनाची. प्रश्न क्रमांक 23. जिभेवरील छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? तर जिभेवरील छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकलिका असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान किती अंशापर्यंत वाढू शकते? तर हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान हे
90°C अंशापर्यंत वाढू शकते. प्रश्न क्रमांक 25. सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक कोण? तर सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? तर लुईस पाश्चर यांना सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. तर अशा प्रकारे आज आपण सामान्य विज्ञान व आरोग्यशास्त्र यावरील काही महत्त्वपूर्ण 25 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.